मी नवनाथ मोहन शिंगाडे. मला शहर विकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर मला चिन्ह म्हणून पांगुळगाडा हे चिन्ह मला मिळालं आहे. सांगोला नगर परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे आणि या निवडणुकीच्या प्रचारात जोरदार रंगत आलेली आहे. वार्ड क्रमांक 1 मध्ये माननीय श्री नवनाथ शिंगाडे यांच्या पदयात्रेंना तुफान प्रतिसाद मिळतोय. आपण त्यांच्यासोबत या निवडणुकी संदर्भात या ठिकाणी आता चर्चा करणार आहोत. काय सांगाल शिंगाडे साहेब, इतका मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला प्रतिसाद मिळतोय, काय प्रथमतः मी सांगोला शहर विकास आघाडीचं धन्यवाद मानतो व शेतकरी कामगार पक्षाने जी जबाबदारी मला कमी वयात दिली त्याबद्दल मी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे आभार मानतो. येणाऱ्या काळात आमचं विजन एकच असेल की प्रभाग क्रमांक 1 हा म्हणजे दुर्लक्षित असलेला प्रभाग असा समजला जातो. कारण का इथे गटरीचं, पाण्याचं आणि रस्त्याचं खूपच मोठं म्हणजे हे आहे, दुरावस्था आहे. सध्या येणाऱ्या म्हणजे आम्ही फिरत असताना लोकांचा प्रतिसाद बघतोय. त्यांनी असं म्हणते की बाबा तुम्ही उभं राहिलाय हेच आमच्यासाठी चांगलं आहे आणि आमची कामं तुम्ही कराल. आता तात्काळ ह्याच्यामध्ये जी कामं आमच्या ह्याच्यातून आता तात्काळमध्ये करता येतील स्वखर्चातून ते आम्ही चालू आहेत. म्हणजे वाड्या वस्त्यावर लाईट असो, रस्ते असो, म्हणजे जे रस्ते आडले आहेत, बांधावरचे रस्ते आहेत, खूप मोठ्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या. वार्ड क्रमांक 1 मध्ये वार्ड क्रमांक 1 हा वाड्या वस्तीवरचा प्रभाग आहे. रात्री उशिरापर्यंत तुमच्या पदयात्रा या ठिकाणी सुरू आहेत. काय जनतेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? लोकांच्या भावना काय आहेत? मतदारांचं म्हणणं काय आहे ते जरा? मतदारांचं म्हणणं एकच आहे की गेल्या 9 वर्षात त्यांचा काही विकास झाला नाही. काय तो विकास तुम्ही कराल अशा आशेने आमच्याकडे पाहत आहेत. म्हणजे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या ठिकाणी त्यांच्या समोर जाताय? लाईट, पाणी, गटर ह्या मुद्दे महत्वाचे आहेत आणि रस्ते. आमचा प्रभाग हा वाड्या वस्त्यावरचा आहे, त्यासाठी आम्हाला रस्ते खूप महत्वाचे आहेत, पक्के रस्ते. आता सध्या जरी आम्ही नुसतं मुरमाचे रस्ते केले असेल तर येणाऱ्या काळात आमचं विजन असेल की वार्ड क्रमांक 1 हा सगळ्यात टॉपचा वार्ड क्रमांक असेल आणि त्याला आमदार बाबासाहेब देशमुख खूप निधी देतील हा आमचा विश्वास आहे. पण तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये तुल्यबळ लढत होईल की एकतर्फी बाजी मारणार तुम्ही? नाही, कसं आहे माहित आहे का, ते पुढील उमेदवार आहेत ते आमचे मामाच आहेत. काय काय म्हणजे जनता ठरवेल की बाबा मामाला निवडून द्यायचं का भाषाला द्यायचं. काय आपण काम करत राहायचं, काम करत आलोय, काम करत राहणार, एवढंच आपलं विजन. मामा आणि भाचे दोघ जण मिळून ही निवडणूक लढवत आहेत आणि भाच्याचं म्हणणं असं आहे की मामाच्या विरोधात मी तरी काय बोलणार. आता निर्णय जो आहे तो जनतेने घ्यायचा आहे. म्हणजे मामा भाच्यांचं प्रेम या ठिकाणी देखील उफाळून आलेलं आपल्याला दिसतंय. जनतेनं निर्णय घ्यायचा आहे असं तुम्ही म्हणताय, तरी देखील मामांच्या बद्दल 2 शब्द तुम्हाला बोलावेच लागतील. कसं आहे माहित आहे का, मामा जे म्हणजे गेल्या वेळेस आम्ही मामांना उभं केलं, मामासाठी रात्रीचा दिवस केला, पण त्याच मामाने आम्हाला न विचारात घेता पक्ष बदलून म्हणजे आम्हाला म्हणजे आमदार डॉक्टर बाबासाहेबांना किंवा शेतकरी कामगार पक्षांना म्हणजे फारकत घेऊन ते आनंद भाऊ माने यांच्या सोबत गेले. म्हणजे यांचं काय विजन असेल ते त्यांना माहित. बरोबर बरोबर आहे. भाचा म्हणून मामाने काय सांगितलं नाही का मला आणखी एकदा संधी द्या? नाही, कसं आहे आता जे आमदार साहेब ठरवतील तो आम्ही म्हणजे उमेदवार आणि म्हणजे आम्ही उमेदवारी म्हणजे द्यावी किंवा हे केले. आमदार साहेबांची इच्छा होती की बाबा तुम्ही लढा, कारण का जे आत्मीयतेनं पक्षाचं काम करतात त्यांना संधी ही पक्ष देतोच. मामा भाच्यांची ही लढत आहे, त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण सांगोला शहर असं, तालुक्याचं आणि एका अर्थानं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. बघायचं आहे मामा बाजी मारतोय की भाचा बाजी मारतोय ते. मला देखील या संदर्भात उत्सुकता लागून राहिली आहे. शिंगाडे साहेबांच्या सोबत आणखीन काही त्यांचे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्या देखील भावना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दादा या इकडं, काय सांगाल, शिंगाडे साहेबांना का निवडून दिलं पाहिजे? शिंगाडे साहेब आमदार तरुण आहेत, शिंगाडे साहेब तरुण आहेत. ही युती जी झाली आहे ती भाजप, शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे पाटील ही युती झाली, त्यामुळं आणखी एकदम चांगल्यापैकी वातावरण झालं. आणि जिथं देवेंद्र फडणवीस आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्यामुळं सगळ्यांना सांगोली तालुक्याचा फायदा होणार आहे आणि सांगोली तालुक्याचा एकदम विकास होणार आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही जी युती झाली आहे ही सगळी निवडून येणार काळ्या दगडावरची रेघ आहे.
आणि एक वेळेला एक म्हणजे नंबर. माननीय आमदार डॉक्टर श्री बाबासाहेब देशमुख या शहरासाठी भरघोस निधी आणतील असा विश्वास ते या ठिकाणी व्यक्त करत आहेत. आणखीन काही कार्यकर्ते आहेत, काही महिला कार्यकर्त्या देखील आहेत, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात. महिला देखील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण बघतोय पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत. अशाच पद्धतीनं सांगोल्यामध्ये देखील महिला प्रचारामध्ये हिरिरीनं भाग घेत आहेत. त्यांच्या काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणूयात. ताई, तुमचं नाव सांगा. मी सौ किरण रोहित मस्के. का तुम्ही या प्रचारामध्ये उतरलाय ते सांगा. अं, शहर विकास आघाडीच्या वतीनं हा प्रचार चालू आहे. 2 उमेदवार आहेत वॉर्ड क्रमांक 1 मधून, सौ मीरा धनंजय मस्के व श्री नवनाथ मोहन शिंगाडे. तर हे शहर विकास आघाडी म्हणजे भारतीय जनता पार्टी, डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं शेतकरी कामगार पक्ष, त्याचबरोबर दीपकाबा साळुंके पक्ष हे यांच्या युतीने हा प्रचार आमचा चालू आहे. आज आपण पाहतोय की महाराष्ट्राबरोबर ह्या देशामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्याचबरोबर भरपूर प्रमाणात निधी मिळण्याचे आश्वासन देखील त्यांच्याकडून आहे. त्याचबरोबर सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर विकासाच्या वाटचालीने आपल्याला पुढे एक पाऊल टाकावं लागेल असं मला वाटतं. त्यामुळे विकास म्हणजे शहर विकास आघाडी आणि त्यामुळे आमचे उमेदवार हे ह्या गोष्टीला बांधील आहेत की ते नक्कीच शहराचा विकास करतील. आज आम्ही वाड्या वस्त्यांवरती जातोय, प्रचार करतोय. रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पाहून ते पाहता अतिशय विचार करावा लागतोय की गेल्या काही वर्षात ह्या सांगोला तालुक्यात विकास झाला आहे की नाही. खरंच हा प्रश्न पडतोय. फक्त फोटोंच्या इतक्या जाहिराती झाल्या आहेत की फोटोंमधूनच हा फक्त सांगोला तालुक्याचा विकास आहे. प्रत्यक्ष पाहता सांगोला तालुक्याचा विकास हा शून्य आहे आणि तो करण्यासाठी आम्ही अतिशय जोमाने ह्या निवडणुकीच्या लढाईमध्ये उतरलेलो आहोत आणि ह्या विश्वासाने उतरलेलो आहोत की आमचा 100% हा विजय होणार आहे. महिलांना या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावरती प्रतिनिधित्व करण्याची म्हणजे प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. काय सांगाल महिलांना तुम्ही? आज सगळीकडेच महिला आरक्षण तर प्रत्येक ठिकाणी असतंच. त्याचबरोबर ही मला असं वाटतं की महिलांना संधी म्हणजे हे महिला सक्षमीकरणाचं एक खूप छान उदाहरण आहे. यातून महिला सक्षम होतील स्वतःचे निर्णय घेण्याबाबत. त्याच घराला तर त्या सांभाळतात. ह्यातून मला असं वाटतं की आम्हाला फक्त एवढाच संदेश द्यायचा आहे की जी स्त्री घर सांभाळू शकते ती स्त्री हा आपला वॉर्डही सांभाळू शकते. सांगोल्यामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्यांची उणीव भासते तुम्हाला सांगोला वासियांना की त्या झाल्या पाहिजे? नक्कीच म्हणजे उद्यान असेल एखादं किंवा बाकी एखादं सभागृह असेल. नाही सर्व जे काही आपले मान्यवर आहेत म्हणजे ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचा आपण एक पूर्णाकृती पुतळा केला आहे त्याचबरोबर आपण तसाच अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा इथे व्हावा. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे असतील, बसवेश्वर महाराज असतील, या सर्वांचा एक पूर्णाकृती पुतळा व्हावा. त्याचबरोबर मला असं वाटतं की ह्या सगळ्या अगोदर ज्या महत्वाच्या गोष्टींवरती आम्हाला लक्ष द्यायचंय ते म्हणजे धूळमुक्त सांगोला. त्याचबरोबर गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय की सांगोलामध्ये सांगोला हा 2 नंबर धंद्याकडे वळत चाललाय. त्याचबरोबर व्यसन तर ह्या सगळ्यातून आपल्याला रोजगार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यक्तींना तरुण मुलांना रोजगार अजिबात नाहीये. तर तरुण मुलांसाठी रोजगार असावा आणि त्याचबरोबर सर्वांगीण विकास धूळमुक्त सांगोला असावं, तरुणांना रोजगारयुक्त सांगोला असावं आणि सांगोल्यामध्ये कशाही प्रकारच्या भीतीचं वातावरण नसावं, कोणाचा दबाव नसावा. मी इथला डॉन आहे, मी तिथला डॉन आहे, हे काही आम्हाला असलं वातावरण नको. एक शांततेचं वातावरण राहावं. यासाठी कुठेतरी नवीन उमेदवारांना संधी देऊन कुठेतरी चित्र बदलायला हवं. विकासाच्या दिशेने जाण्यासाठी मला वाटतं की नगर परिषदेमध्ये आता शहर विकास आघाडी येणं खूप गरजेचं आहे. कायदा सुव्यवस्था आणि शांततेच्या अंगाने त्या बोललेल्या आहेत. अस्सलाम वालेकुम, मैं तौफीक राइटर बोल रहा हूँ प्रभाग क्रमांक 1 से। प्रभाग क्रमांक 1 का इस 9 साल में कुछ ज्यादा इम्प्रूव तो कुछ हुआ नहीं। रास्ते की थोड़ी बहुत मरम्मत हुई और बाकी का सब प्रॉब्लम है। पानी का प्रॉब्लम है इधर, ड्रेनेज का प्रॉब्लम है इधर, लाइट का प्रॉब्लम है। लाइट वोल्टेज दिन में बहुत आता है और रात में बिल्कुल नहीं रहता। ये सब में बड़ा प्रॉब्लम है इधर। इस पे कोई ख्याल नहीं दे रहा इस पे।
तो न इधर प्रशासन क्या क्या देख रहा है, न नगर पालिका देख रही है, कुछ भी नहीं, एकदम अंधा कारभार चालू है। और इधर ये जो जानवर फिर रहे हैं या कुत्ते बीते, ये बहुत बड़ा प्रॉब्लम चल रहा है इधर। तो इस पे कुछ तो होना चाहिए, और इनके तरफ से हम कोशिश है कि वो ये हमारे लिए कुछ तो करे। इस उम्मीद से हम इनको सबको सपोर्ट कर रहे हैं। और प्रभाग क्रमांक 1 से ये सब हमारे जो महायुति के ये उमेदवार आना चाहिए। शिंगाडे साहेबांसाठी कसं वातावरण आहे? शिंगाडे साहेबांसाठी हा वातावरण सध्या तर एक नंबर आहे, कारण का हा उमेदवार असा धावपळीचा किंवा पुढे येऊन काम करणारा माणूस आहे. आणि मीराताई मस्के तर आमचं वादच नाही, त्यांनी तर पहिल्यापासूनच पुढाकार आहे. नावातच त्यांचे मस्के असल्यामुळे ते प्रभाग क्रमांक 1 साठी पळणारच आहे. नागरिक शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि दीपक आबा साळुंके पाटील गट व मित्र पक्षाच्या या सांगोला शहर विकास आघाडी सोबत उभे राहिलेले आहेत. आणि जोरदार वारं एकंदरीत या शहरामध्ये सांगोला शहर विकास आघाडीचं दिसतंय. हे नवनाथ शिंगाडे आहे, ते आमचा भाचा आहे. त्याला आम्हीच उभा केलेला आहे, कर्तृत्ववान आहे म्हणून. आणि मीरात आहे, हे दोन्ही पण आमचे उमेदवार एकदम कर्तृत्ववान आहे. ते ह्यांच्यापासून आम्हाला फायदा होईल म्हणून आम्ही उभा केले त्यांना, आणि त्यांचाच गुलाल असावा. त्यांचाच गुलाल असावा. हम्म. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला शहराच्या विकासासंदर्भात? असे आमचे काय वाडी वस्तीवर ज्या काय लाईटीची, रस्त्याची जे काम आहे ते, किंवा महिलांची काय अडचणी आहेत त्या, बचत गटाच्या अडचणी आहेत त्या, ही आमची कामं ह्यांच्याकडून होते. परत शाळा, बारक्या मुलांची शाळा आहे ती शाळेची अपेक्षा आहे. उपनगरी भाग असल्या कारणानं पायाभूत सोयी सुविधांचा अभाव किंवा पायाभूत सोयी सुविधांच्या अनेक वानवा किंवा समस्या या ठिकाणी या सर्व नागरिकांना भेडसावत आहेत. आणि सर्वांना अपेक्षा आहे की शिंगाडे साहेब या सर्व समस्या सोडवतील आणि या भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील. प्रथमतः युवा नागरिक म्हणून माझं एकच आव्हान आहे. मी शेतकरीचा मुलगा आहे. तर मी रानात काम करत असताना मला एकच अडचण आहे की बाबा माझ्या घरी जाताना मला रस्त्याची आणि लाईटीची अडचण येते. तर ही काम फक्त एकच माणूस करू शकतो असं मला वाटतं. मागच्या 10 ते 20 वर्षामागे काम माझं ते झालेलं नाही. तर पुढच्या 5 ते 10 वर्षात किंवा पुढच्या 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात काम होईल असं मला वाटतं. तर मी आणि प्रथमतः दुसरं सांगायला गेलं तर मी जर रानात काहीतरी काम करत असेल किंवा दुसरं रानात दार धरत असेल तर 5 ते 10 मिनिटात लाईट जाते, परत अजून येते. तर डीपीचं असेल, लाईट जाते येते, फिजा उडत असतील, तर त्यासाठी ही प्रत्येक शेतकऱ्यांसाठी लाईटीची सोय करून देतील असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे शेजारीच आहेत, त्यासाठी मला वाटतं असं की आमचे जे उमेदवार आहेत ते वन साईड निवडून येतील असं मला एक वाटतं आव्हान. का निवडून दिलं पाहिजे शिंगाडे साहेबांनी? तर का तर युवा काय तर रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. ते दुसऱ्यांच्या मनाला समजू शकतो किंवा युवा काय करू शकतो पुढं, तर ह्याला आपण संधी दिली पाहिजे. तर आपण त्यांना आता समजतोय तर ते पुढे आपल्याला समजतील असं मला वाटतं. नाव सांगतो. रोहित राजू मेटकरी.